नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सर्व फंटा गँग आणि इन्स्पेक्टर कृष्णा पाटलाच्या मळ्यात त्या दाढीवाल्या साडीवाल्या मांजाला शोधण्यासाठी आलेले असतात. आता सगळेजण एका झाडामागे लपलेले असते. तेव्हा कृष्णा म्हणतो की हे बघा सगळेजण असं इथे थांबण्यापेक्षा थोडे जण या बाजूला आणि थोडे जण त्या बाजूला जा, विभागून राहूया. त्यावेळेस इम्रान म्हणतो की अहो पण तुम्हाला कळणार कसं. यावर इंदू म्हणते की त्यांच्याकडे आहे ना शिट्टी. आणि ती कृष्णाला विचारते की काय हो दादा, आहे ना तुमच्याकडे शिट्टी. तेव्हा इन्स्पेक्टर कृष्णा शिट्टी वाजवून दाखवतात. आता इन्स्पेक्टर कृष्णा म्हणतात की इकडे या, मांजाला कसं पकडायचं हे मी तुम्हाला सांगतो, गोल करा. आता पोपटराव आणि काही माणसंसुद्धा इकडे बोलत असतात. आता पोपटरावाने प्रेमनाथला पैसे नेण्यासाठी बोलवलेलं असतं आणि तो त्याबद्दलच त्या माणसांना सांगत असतो की मी काय सांगतो ते नीट ऐका. शिट्टी वाजल्याशिवाय बाहेर यायचं नाही, तोपर्यंत झाडाझुडपातच लपायचं आणि काही झालं तरी तो पळायला नाही पाहिजे. आणि तो जर पळाला तर अवघड होईल आणि आमचं जर अवघड झालं ना तर तुमचं खूप अवघड होईल. माती खायची नाही आणि जर माती खाल्ली तर याच मातीत तुम्हाला गाडीन, कळलं का. आणि त्यातील एका माणसाला सांगतो की तू ती बॅग घ्यायची आणि तिथे ठेवायची. तर इकडे इन्स्पेक्टर कृष्णा आणि सर्व फंटा गँग प्लॅनिंग करत असतात. आता इन्स्पेक्टर कृष्णा सांगतो की आपल्याला मांजा गुणाजीचा खेळ संपवायचा आहे. तर इकडे पोपटरावांची माणसं प्रेमनाथची वाट बघत असतात. आता त्यातील एक माणूस झाडाजवळ पैशांची बॅग नेऊन ठेवतो. तर इकडे इन्स्पेक्टर कृष्णा आणि सर्व फंटा गँग झाडामागे लपून हे सर्व बघत असतात. तर इकडे मोठ्या बाई प्रेमनाथला फसवून पैसे घ्यायला आलेले असतात. मोठ्या बाई घोंगडी पांघरून हळूहळू त्या पैशाच्या बॅगेच्या दिशेनं यायला लागतात. आता प्रेमनाथसुद्धा हळूच तिथे आलेला असतो आणि तोसुद्धा एका झाडामागे लपलेला असतो आणि हे सर्व बघत असतो. आणि तो मनातच म्हणतो की काय सासूबाई, मला फसवून तुम्ही इथे आलात होय. तुम्हाला काय वाटलं म्हणजे विंजे सरकार इथपर्यंत पोहोचू शकणार नाही. अहो विंजे सरकार आहे आम्ही, तुमच्याहून एक पाऊल नेहमीच पुढे असू. आता मोठ्या बाई पैशाची बॅग उचलून हळूहळू जायला लागतात. तितक्यात पोपटराव शिट्टी वाजवतात. तर इकडे सर्व फंटा गँगला असं वाटतं की शिट्टी वाजली म्हणजे जाऊन त्या बाईला पकडायचं आहे. पोपटरावची माणसं मोठ्या बाईला जाऊन पकडणार. तितक्यात सर्व फंटा गँग आणि इन्स्पेक्टर कृष्णा मोठ्या बाईजवळ येतात आणि हातामध्ये काट्या घेऊन मोठ्या बाईला घेरतात. हे सर्व पोपटराव झाडामागून बघत असतो आणि तो खूप वैतागून म्हणतो की सगळ्या टिक्कार, बेकार, कामचुकार, नालायक माणसं माझ्याच नशिबी कसे आलेत. आता फंटा गँग मोठ्या बाईंना मारणार. तितक्यात मोठ्या बाई जोरात ओरडायला लागतात की मारू नका, मारू नका. आणि ती घोंगडी ते बाजूला करतात. सगळे मोठ्या बाईंना बघून खूप शॉक होतात. तर इकडे पोपटरावसुद्धा खूप शॉक झालेला असतो. आता इंदू एकदम शॉक होऊन म्हणते की मोठ्या बाई तुम्ही. आता अधोक्षजसुद्धा घाबरत म्हणतो की आई अगं गावात फिरणारं भूत तू आहेस. मोठ्या बाई खूप घाबरतात आणि म्हणतात की काही काय, मी भूत कसे असेल. सगळेजण मोठ्या बाईंकडे बघत असतात. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की हे असं काय बघताय माझ्याकडे, अधोक्षजची आई आहे मी. इन्स्पेक्टर कृष्णा रागाने म्हणतो की सोंग तर घेतलं ना, आणि एवढ्या रात्री आणि अपरात्री एकट्या कशाला फिरताय आणि इथे कशाला आलाय तुम्ही. त्यावर मोठ्या बाई टेन्शनमध्ये येऊन म्हणतात की हो, मला प्रश्न विचारणारे तुम्ही कोण, तुम्ही काय पोलीस बिलीस आहात का मला प्रश्न विचारणारे. तेव्हा आदू म्हणतो की आई अगं हो, ते पोलीसच आहेत, कृष्णा दादा, कृष्णा शिरसेकर. हे ऐकून मोठ्याबाई खूप घाबरतात आणि म्हणतात की हो का, अहो कृष्णा भाऊजी नमस्कारा, किती दिवस झाले तुम्ही आलाच नाही ना घरी, या चहा प्यायला एकदा. तेव्हा इन्स्पेक्टर कृष्णा म्हणतो की आता आपली ओळख नाही आहे, आता इथे फक्त मी पोलीस म्हणून आलो आहे आणि इथे काय करताय तुम्ही. मोठ्याबाई खूप घाबरून गेलेल्या असतात आणि त्यांना काही सुचत नसतं की काय बोलायचं आहे. इन्स्पेक्टर कृष्णा म्हणतो की भूत बनवून गावातल्यांना घाबरता का तुम्ही. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की अहो असं काय तुम्हाला वाटतं, माहिती आहे ना तुम्हाला त्यांची सवय आहे असं रात्री अपरात्री हिंडायचं, ते दिसतायत का तेच पाहायला आले होते ते. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की हे असं बॅग घेऊन, आणि बॅग कोणाची आहे ही. मोठ्याबाई घाबरत म्हणतात की ही बॅग माझी नाही आहे, ही इथे पडली होती म्हणून मी घेतली. तेव्हा इन्स्पेक्टर कृष्णा म्हणतात जर तुमची नाही आहे तर मग कशाला घेतली. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की कोणाची तरी असेल, महत्त्वाचं सामान असेल म्हणून घेतलं, म्हटलं ठेवावं, नंतर लोक विचारतात ना तेव्हा देणार मग मी बॅग, म्हणून घेतली. इन्स्पेक्टर कृष्णा रागाने म्हणतात की द्या बॅग. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की काय. तेव्हा इन्स्पेक्टर कृष्णा रागाने म्हणतात की द्या ती बॅग. तेव्हा मोठ्याबाई घाबरत म्हणतात की अहो चेक कशाला करायचं, कोणाचं काय असेल तर देईन ना मी. आता गोपाळ म्हणतो की मोठ्याबाई पोलिसांकडे पॉवर असते, द्या त्यांना बॅग. इकडे प्रेमनाथसुद्धा खूप घाबरलेला असतो आणि तो मनातच म्हणतो की झालं, जर सासूबाईंनी बॅग दाखवली ना तर सासूबाई जेलमध्ये जाणार आणि सोबत माझे 10 लाखसुद्धा जातील. आता इन्स्पेक्टर कृष्णा इकडे मोठ्याबाईंना बॅग मागायला लागतो. मोठ्याबाई घाबरत इन्स्पेक्टर कृष्णाला ती बॅग देतात.
तिकडे प्रेमनाथ खूप टेन्शनमध्ये येतं आणि तो रडायला लागतो आणि म्हणतो की काय हो सासूबाई, काय केलं, हे 20 लाखावर पाणी सोडलं. तर इकडे इन्स्पेक्टर कृष्णा बॅग उघडून रागाने मोठ्या बाईंकडे बघायला लागतो आणि ती बॅग पालती करतो तर त्यात दगड असतात. हे बघून मोठ्या बाई खूप शॉक होतात आणि म्हणतात की दगड कोणी ठेवले आणि दगड असं कसं ठेवू शकतो, दगड ठेवले असं म्हणून त्या खूप चिडतात. तेव्हा इंदू म्हणते की मग यात दुसरं काही अपेक्षित होतं का. मोठ्या बाई इंदू ओरडत म्हणतात की तेव्हा इन्स्पेक्टर कृष्णा मोठ्या बाईंना ओरडून म्हणतो की ओरडू नका, बरोबर बोलते ती, मग यात काय दुसरं असणं अपेक्षित होतं का तुम्हाला. मोठ्या बाई घाबरत म्हणतात की मला का अपेक्षित असेल, माझी थोडी नाही ती बॅग इथे होती, मी फक्त घेतली बॅग, म्हटलं कोणाची तरी असेल. सगळेजण मोठ्या बाईंकडे आश्चर्याने बघत असतात. मोठ्या बाई घाबरून म्हणतात की मी काय भूत थोडी नाही, तुम्ही माझ्याकडे असं बघायला. सर्व फंटा गँग मोठ्या बाईंकडे खूप आश्चर्याने बघतात. मोठ्या बाई म्हणतात की मी काय साडीवालं दाढीवालं भूत आहे का, मला दाढी आहे का. प्रेमनाथ पोपटराव लपून मोठ्या बाईंकडे बघत असतात. आता मोठ्या बाई घाबरून तिथून निघून जातात. यानंतर आपण पाहतो की गोपाळ आणि इंदू मंदिरामध्ये बोलत असतात. इंदू गोपाळला म्हणते की गोपाळ, तुला खरंच असं वाटतं का मोठ्या बाई एवढ्या रात्री खरंच अंताजी काकांना शोधायला आले असतील का रे. गोपाळ म्हणतो, हे बघ इंदे, माझा काका रात्री बेरात्री पत्ते खेळायला जातो हे अख्ख्या गावाला माहिती आहे, पण रात्री तिकडे माळरानावर टेबल लागला असेल असं मला नाही वाटत. इंदू म्हणते की म्हणजे मोठ्या बाई खोटं बोलत होत्या. गोपाळ म्हणतो की मग नाही तर काय, आणि थोडासा विचार करतो आणि म्हणतो की मला वेगळाच प्रश्न पडला आहे, आणि म्हणतो की बोलण्याससुद्धा अख्ख्या विठूच्या वाडीत मोठ्या बाईचा हात कोणी धरू शकत नाही, पण आज त्यांची बोलती बंद झाली होती आणि ती बॅग, त्या बॅगेतून दगड निघाल्यानंतर मोठ्या बाईंचा चेहरा कसा उतरला होता. इंदू म्हणते की गोपाळ, काहीतरी गडबड आहे. व्यंकू महाराज जे बोलतात ना ते मला पटते. आपल्याला जो प्रश्न पडला आहे ना तो विचारायचा, आणि मी हा प्रश्न मोठ्या बाईंना विचारणार आहे, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेमनाथ मोठ्या बाईंवर ओरडत म्हणत असतो की एवढी मोठी चूक कशी काय करू शकता तुम्ही मोठ्या बाई. त्या एका अश्रित पोरीमुळे तुमच्या अधोक्षासमोर तुमचं पितळ उघडं पडलं, ते अख्ख्या गावाने बघितलं आहे, आत्तापर्यंत गावभर बातमी पसरली असेल. आणि हसत म्हणतो की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सासूबाई, त्या पोपटरावांना कळलं आहे की ब्लॅकमेल करणारा फोन हा मोठ्या बाई उर्फ आनंदी अंताजी दिग्रजकर यांनी केला आहे. मोठ्या बाई खूपच घाबरलेल्या असतात आणि त्या घाबरून म्हणतात की पोपटराव तिथे होते. प्रेमनाथ म्हणतो, होते म्हणजे अहो नसतील का सासूबाई, हो पोपटराव 20 लाख रुपये देणार होते, मग घेणारा कोण आहे अशी उत्सुकता नसेल का त्यांना. काय सासूबाई तुम्ही पण, हे असं वागून ना तुम्ही स्वतः सिद्ध करताय. मोठ्या बाई विचारतात की काय. त्यावर प्रेमनाथ मोठ्याने हसायला लागतो. आता मोठ्या बाई रागाने म्हणतात, तुमची हिंमत कशी झाली की माझ्याबद्दल असा विचार करायची, आणि रागाने म्हणतात की निघा इथून. मग प्रेमनाथ हसत तिथून निघून जातो. तर दुसरीकडे आपण पाहतो की पोपटराव आणि पोपटरावांचा कार्यकर्ता बोलत असतं. तेव्हा पोपटरावाचा कार्यकर्ता म्हणतो की साहेब, मोठ्या बाईंनी तर तुमचा घातच केला, चक्क तुम्हाला धमकीचा फोन. आता पोपटराव म्हणतो की त्या मोठ्या बाई नाहीतच, त्या 1 नंबरच्या खोट्या बाई आहेत. कार्यकर्ता म्हणतो की मोठ्या बाईंचं तिकीट त्या मुक्ताबाईंचे कॅन्सल केलं ना, तेच बरं झालं, आणि माझं कॅल्क्युलेशन सांगते मोठा ताप दिला असता ना त्या मोठ्या बाईने. पोपटराव हसत म्हणतो की धमकी दिली ना, मग त्रास पण दिला असता, मग आम्ही तेव्हा गप्प बसलो नसतो आणि आताही गप्प बसणार नाही. त्यांनी चूक केली आहे ना, मग त्यांना शिक्षा होणार म्हणजे होणार. आणि म्हणतो की आता बघच तू, गावातील लोक त्या मोठ्या बाईच्या नावाने शिमगा करणार, असं म्हणून तो मोठ्याने हसायला लागतो. आणि परत स्वतःशीच हसत म्हणतो की मोठ्या बाई, मोठ्या बाई, अहो एवढ्या शेंबड्या पोरांनी तुम्हाला पकडलं, असं म्हणून तो परत मोठ्याने हसायला लागतो. आता यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई टेन्शनमध्ये बसलेल्या असतात. तेव्हा हळूच इंदू तिथे येते. मोठ्या बाई इंदूला बघून म्हणतात की इथे काय करतेस, आणि रागाने म्हणतात की तुझी हिंमत कशी झाली माझ्या खोलीमध्ये यायची. इंदू काही न बोलता मोठ्या बाईंजवळ खाली बसते. मोठ्या बाई आश्चर्याने तिच्याकडे बघत असतात. आता इंदू म्हणते की मोठ्या बाई, मला एक प्रश्न पडला आहे, विचारू का. तुम्ही आज पाटलांच्या मळ्यामध्ये काय करत होता. हे ऐकून मोठ्या बाई रागाने इंदूकडे बघायला लागतात आणि रागाने तिला म्हणतात की तू काय करत होतीस मग. इंदू म्हणते की मी नाही, आम्ही सगळेच होतो, आम्ही त्या साडीवाल्या दाढीवाल्या भूताला पकडायला गेलो होतो. आता मी सांगितलं तर तुम्ही सांगा, तुम्ही तिकडे काय करत होता. मोठ्या बाई रागाने म्हणतात की स्वतःला काय मालकीन समजतेस का, मला जाब विचारतेस ते. इंदू म्हणते की तसं नाही मोठ्या बाई, तुम्ही मोठ्या आहात, मी छोटी आहे.
आणि तुम्हाला सगळ्यांनी पाहिलं आहे तिथं. मग आता तरी सांगा की तुम्ही तिकडे काय करत होता? मोठ्या बाई रागाने उठून उभं राहतात आणि म्हणतात की सगळ्यांची भीती दाखवतेस का मला? इंदू शांतपणे म्हणते की मोठ्या बाई, वाकडा विचार कशाला करताय? वाकडा विचार केला की नेहमी वाकड्या रस्त्याला जातं, सरळ विचार केला की सरळ चालता येतं. आता मोठ्या बाई म्हणतात तिथेच सांगितलं आहे मी. इंदू म्हणते की पण ते कोणालाच पटलं नाही आहे, म्हणूनच मी विचारायला आले आहे. आत्ताच काय ते खरं खरं सांगा, नाहीतर गावामध्ये काहीतरी चुकीचं पसरेल. हा प्रश्न मी तुम्हाला विचारते, उद्या पूर्ण गाव विचारेल. मी तुमच्या भल्यासाठीच विचारते. मोठ्या बाई रागाने म्हणतात की तुला काय मी अडकित्यामध्ये सापडलेली सुपारी वाटली का गं? मला शहाणपणा शिकवतेस ते? जरा काय मी गप्प बसले तर मला दमात घ्यायला बघतेस काय? मला या विठूच्या वाडीत आडवं जाणारं कोणीसुद्धा नाही आहे. मला काही सांगायचं नाही तुला, जा तू. इंदू म्हणते की बरोबर आहे तुमचं मोठ्या बाई, तुम्हाला कोणीच आडवं नाही जाऊ शकत, कारण तुम्ही मोठ्या बाई आहात ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जे घडलं आणि ते जर गावात पसरलं ना तर तुम्ही मोठ्याबाई राहाल का? तुम्हाला मोठ्याबाई म्हणून कोणी मान देईल का? अहो, तुमच्याबद्दल गावामध्ये चर्चा सुरू झाली आहे की त्या साडीवाल्या दाढीवाल्या भूताशी संबंध मोठ्याबाईचा आहे म्हणून. मोठ्याबाईंना खूप राग येतो आणि ते रागाने इंदूवर हात उचलायला लागतात आणि म्हणतात की मुस्काड फोडी ना, एक शब्द जरी काढला तरी. इंदू म्हणते की ठीक आहे मोठ्याबाई, तुम्ही जर ऐकणार नसाल तर ठीक आहे, असं म्हणून ती उठून उभं राहतं आणि म्हणते पण मी हे सगळं तुमच्या भल्यासाठीच सांगते आहे. जर तुम्ही काही केलं नसेल तर मीच तुम्हाला वाचवू शकते. असं म्हणून ती तिथून जायला लागते. मोठ्याबाई तिला म्हणतात की रागाने थांब. इंदू म्हणते की जर तुम्हाला मला काही सांगायचं नसेल तर मी ते थांबून काय करू? मोठ्याबाई रागाने म्हणतात की थांब म्हटलं ना, आणि म्हणतात की सांगते, सगळं सांगते. इंदू मोठ्याबाई काय सांगतात ते ऐकायला लागते आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.